सकल हिंदू समाज आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता साधू महंतांची धरपकड सुरू आहे। महंत अनिकेत शास्त्रींना आता नजरकैदेत ठेवण्यात आले। महंत सुधीर दास यांना ताब्यात घेण्यात आले, तर अनिकेत शास्त्री हे नजरकैदेत आहेत। अनिकेत शास्त्रींच्या घरी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। अनिकेत शास्त्रींना घराबाहेर पडण्यास आता मनाई करण्यात आली आहे। अपडेट जाणून घेऊया आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून। मुकुल, आता सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी साधू महंतांची धरपकड करण्यात येते अशी माहिती मिळते। थोड्याच वेळापूर्वी महंत सुधीरदास पुजारी यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर महंत अनिकेत शास्त्री यांच्यासह इतर जे साधू महंत आहेत त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेलं आहे। त्यांच्या निवासस्थानी आश्रमामध्ये आता पोलीस पोहोचलेले आहेत, त्यामुळे त्यांना निवासस्थानातून बाहेर पडू दिलं जात नाहीये। आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की भाजपच्या आमदार देवयानी फरांदे ह्या देखील आता जे धार्मिक स्थळाचा अनधिकृत भाग हा पाडण्याचं काम सुरू होतं त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पुढच्या बाजूला पोलिसांचा मोठा असा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। महंत सुधीरदास पुजारी यांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आलेला होता, मात्र आता भाजपच्या आमदार यांना जाऊ दिलं जाणार का, हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। ह्या हिंदू वस्तीच्या मध्ये असलेली ओपन स्पेस म्हणजे त्या नागरिकांच्या असलेल्या ओपन स्पेसमध्ये हे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे। आणि हे अतिक्रमण अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेशी जवळपास 24 वर्ष संपर्क करून देखील ते काढण्यात आलेलं नाहीये। आणि त्यामुळे त्या भागातल्या नागरिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी आहे। त्या ठिकाणी रात्रीतले कार्यक्रम होतात आणि अतिशय म्हणजे जी ओपन स्पेस एखाद्या सोसायटीची असेल त्या ठिकाणी अशा पद्धतीने रात्रीचे कार्यक्रम उशिरापर्यंत चालणं ह्याही बाबतीमध्ये माझ्याकडे स्थानिक नागरिकांनी तक्रार केलेली आहे। आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांची भूमिका अशी आहे की त्या ठिकाणचं पूर्ण अनधिकृत अतिक्रमण जे आहेत हे काढायला पाहिजे। कुठल्याही धर्माला आमचा विरोध नाही, परंतु ज्या पद्धतीने एखाद्या हिंदू बहुल वस्तीमध्ये अशा पद्धतीने अतिक्रमण करून त्याच्यावरती जर कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं हे खूप चुकीचं आहे आणि हे आम्ही काही चालून घेणार नाही। महानगरपालिकेने आता जी काही कारवाई केलेली आहे ती पूर्ण केलेली नाही आहे आणि नागरिकांची मागणी आहे की तिथलं अतिक्रमण जे आहे हे पूर्णतः काढायला पाहिजे। आणि एखाद्या ओपन स्पेसवरती अधिकार जो असतो ती त्या भागातील नागरिकांचा असतो आणि त्यामुळे तिथलं अतिक्रमण जे आहे हे त्यांनी महानगरपालिकेने तातडीने करायला पाहिजे। आज काय झालेलं आहे की आज रस्त्यावरती जो संघर्ष निर्माण झालेला आहे हा मी तुम्हाला सांगते की स्थानिक प्रशासनाने जर वेळीच याच्यावरती कारवाई केली असती तर नागरिकांना आज रस्त्यावरती उतरण्याची वेळ आली नसती। महंत सुधीर दास आणि काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासन त्यांचं काम करत असेल, परंतु पोलीस प्रशासनाने पूर्णतः बंदोबस्त लावावा, पूर्ण बंदोबस्त नाशिक महानगरपालिकेला द्यावा। सकाळी 7 वाजता नाशिक महानगरपालिकेने अतिक्रमण काही प्रमाणामध्ये तिथलं काढलंय, परंतु स्थानिक नागरिकांचं त्या बाबतीमध्ये अजून समाधान झालेलं नाहीये। स्थानिक नागरिकांची जी मागणी आहे की हे अतिक्रमण पूर्ण काढायला पाहिजे आणि त्यामुळे अशी अनधिकृत अतिक्रमण असतील काही ठिकाणी रस्त्यावरती हिरवी फडकी बांधण्यात आलेली आहे। जे रस्त्यावरती अशा पद्धतीने अतिक्रमण करून काय संदेश द्यायचा आहे? म्हणजे ज्या भागामध्ये एखाद्या जर कोणी 2 व्हीलर जर रस्त्यामध्ये लावली तर त्यांच्यावरती दंड केले जातात, त्यांच्यावरती कारवाई केली जाते आणि वर्षानुवर्ष पोलीस स्टेशनच्या अतिशय जवळ हद्दीमध्ये अशा पद्धतीने भर रस्त्यामध्ये म्हणजे मी उदाहरण देईल तुम्हाला अकबर रोडवरचं की त्या ठिकाणी नानावलीच्या पुढे रस्त्यावरती अशा पद्धतीचं हिरवं फडकं जे आहे हे लावण्यात आलेलं आहे। आणि हा सगळ्या ज्या भावना ज्या आहेत ह्या हिंदूंच्या दुखवण्याचं काम याच्यामधनं चालू आहे। त्यामुळे मला असं वाटतंय की हा 2 समाजामधला संघर्ष जर मिटवायचा असेल आणि तो वाढवायचा नसेल, हिंदूंच्या भावना ज्या आहेत ह्या दुखवायच्या नसतील तर प्रशासनाने ह्याच्यावरती कडक कारवाई करायला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।